नमस्कार. वेलकम बॅक टू दी चॅनल क्रॅक यू-पी-एस-सी विथ अश्विनी. आजपासून एक नवी सीरीज आपण इथे सुरू करणार आहोत. डेली बेसिसवर महत्त्वाच्या घडामोडी इथे डिस्कस केल्या जातील, ज्यामध्ये तुम्हाला स्टॅटिक आणि जी-केचे खूप चांगलं कंपायलेशन पाहायला मिळणार आहे. कॉन्सेप्टवर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे. नॉन यू-पी-एस-सी ॲस्पिरंट्स आहेत त्यांनीही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, नक्कीच फायदा होईल. सोबतच लेक्चरच्या शेवटी आपण वन लाइनर क्वेश्चन्स डिस्कस करूयात. सगळ्यांना अपील करेन की हे जे कम्युनिकेशन आहे ते वन वे नाही तर टू वे असू द्या. जी प्रश्न मध्ये विचारले जाणार आहेत उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. चुकलं तरी चालेल पण प्रयत्न महत्त्वाचे आहेत. वी आर वन फॅमिली, त्यामुळे फील फ्री टू आन्सर. सोबतच जे आपलं द हिंदूचं ॲनालिसिस असतं डेली बेसिसवर ते तसंच येत राहणार आहे. आणि हा एक नवा व्हिडिओ, एक नवी सिरीज आपण इथे सुरू करणार आहोत. आणि ही काही मॅगझिन्स आहेत, काही न्यूजपेपर्स आहेत जिथून आपण जी महत्त्वाची घडामोडी आहे ती आपण पाहणार आहोत, जी आपला सोर्स असणार आहेत. त्यानंतर सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला. तर सगळ्यात पहिले बघा, जे LAC खूप चर्चेत आहे. रोज आपण न्यूजपेपरला वाचतोय जिथे डिसएंगेजमेंट करण्यात येते आहे. पेट्रोलिंग पॉईंट 15वर कालच डिसएंगेजमेंट कंप्लीट झाली, आपण न्यूजपेपरला वाचलं. तर हे LAC नेमकं काय आहे त्याचं आज पूर्ण आपण इथे समजून घेऊयात. तर इथे मॅपमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, हा जो चीन आणि भारतामधली ही जी सीमा आहे, ही जी डिमार्केशन आहे, जी भारताची जी टेरिटरी आहे आणि चायनीज टेरिटरी यांना वेगळं करते, त्याला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असं संबोधतो. ज्या भागाला अक्साई चीन असं सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे आपल्या भारताचं पोर्शन जिथे चीनने ताबा मिळवलेला आहे त्याला आपण अक्साई चीन असं ओळखतो. आणि ही जी डिमार्केशन आहे, लाईन आहे, ठीक आहे, जिथून चायनीज टेरिटरी इकडे सुरू होते उजवीकडे आणि भारताची टेरिटरी डावीकडे सुरू होते, त्याला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असं म्हणत असतो. तर याच्यामध्ये आपल्याला 3 पार्ट्स पाहायला मिळतील. एक वेस्टर्न सेक्टर, अक्साई चीनचा प्रदेश, त्यानंतर सेंट्रल सेक्टर जो इथे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडचा आपल्याला पाहायला मिळेल, आणि त्यानंतर इकडे अरुणाचलचा प्रदेश म्हणजेच ईस्टर्न सेक्टर, ठीक आहे, ज्याला आपण मॅक-मोहन लाईन असं सुद्धा म्हणत असतो. तर ही आपली LAC आहे, जी एक डिमार्केशन आहे, ज्यामध्ये आपली जी इंडियन कंट्रोल्ड टेरिटरी आणि चायनीज कंट्रोल टेरिटरी सेपरेट होत असते. तर याची जी लेंथ आहे ती 3488 किलोमीटर इतकी भारत कन्सिडर करतो. तर चायना फक्त 2000 किलोमीटर इतकीच कन्सिडर करतो. लक्षात ठेवा, 3488 किलोमीटर भारत कन्सिडर करतो, तर 2000 किलोमीटर LAC आहे असं चायना मानतो. त्यानंतर आपण पाहिलं की अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमचा जो भाग आहे त्याला आपण वेस्टर्न सेक्टर असं म्हणतो. सोबतच उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशचा 545 किलोमीटरचा जो पोर्शन आहे त्याला आपण मिडल सेक्टर किंवा सेंट्रल सेक्टर असं म्हणतो. आणि सोबतच इकडे जे आहे अरुणाचलचं त्याला ईस्टर्न सेक्टर असं ओळखलं जातं. मग बघा, इथे आपल्याला 2 लाईन्स पाहायला मिळतील. एक म्हणजे LOC आणि दुसरी LAC. LAC आपण आत्ताच क्लिअर केली, जी चीन आणि भारत यांच्या दरम्यान जी लाईन आहे त्याला आपण LAC असं संबोधतो. तर पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये जी लाईन आहे त्याला LOC, लाईन ऑफ कंट्रोल असं म्हणायचं. ठीक आहे. तर ही जी लाईन ऑफ कंट्रोल आहे, ही काय आहे, 1948 मध्ये जेव्हा काश्मीर वॉर झालं होतं, UN ने निगोशिएट केलं होतं आणि यामध्ये मग सीज फायर वगैरे करण्यात आलं होतं. आणि त्यानंतर ही एक लाईन ऑफ कंट्रोल म्हणून इथे संबोधण्यात आली होती. ठीक आहे. जम्मू काश्मीरमध्ये वॉर झालेलं आपलं भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेच्या वादावरून, आणि तेव्हा मग 1948 मध्ये ही एक डिमार्केशन करण्यात आलं होतं ह्या लाईनचं. आणि ही जी लाईन आहे, लाईन ऑफ कंट्रोल, ही एका ॲग्रीमेंटनुसार बनलेली आहे. 1972चं जे शिमला ॲग्रीमेंट आहे 2 कंट्रीजमध्ये, त्याच्यावरून ही डेझिग्नेट करण्यात आलेली लाईन आहे. त्यानंतर बघा, ही जी LAC आहे, LAC ही फक्त एक काय म्हणता येईल, ही कुठली डिमार्केशन नाही आहे, हे एक कॉन्सेप्ट आहे. ही एक फक्त कॉन्सेप्ट आहे. याला कुठलंही ॲग्रीमेंट नाही, कुठलंही डेलिगेशन आपण करण्यात आलेलं नव्हतं आणि कुठलंही मॅप याच्यासाठी नाही आहे. ही फक्त एक कॉन्सेप्ट आहे LAC. पण LOC जे आहे याच्यासाठी ॲग्रीमेंट करण्यात आलेलं आहे. एवढा डिफरन्स यामध्ये लक्षात ठेवा. दोन्ही आर्मीज ज्या आहेत, म्हणजे भारत आणि पाकिस्तान दोन्ही आर्मीजचे जे डिरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स म्हणजेच DGMOज आहेत, त्यांनी ही इंटरनॅशनल सँक्टिटी केलेली आहे लीगल ॲग्रीमेंटची, आणि त्याच्यानुसार LOCचं निर्माण झालेलं आहे. पण LACच्या बाबतीत आपल्याला तसं पाहायला मिळणार नाही. तर हे LAC आणि LOCचं डिफरन्स इथे लक्षात ठेवा.
बघा LOCमध्ये गिलगिट बलुचिस्तानचा जो प्रदेश आहे आपल्या भारताचा, जम्मू काश्मीरचा, तो येतो. ठीक आहे. त्यानंतर ही जी बाराखंबा लेन वगैरे जे आहे ते इथे गिलगिट आपलं LOCचा जो एरिया आहे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, त्याला आपण POK असं सुद्धा म्हणत असतो, तिथे येतं. त्यानंतर हे जे सियाचीन ग्लेशियर आहे त्याचं इथे जे लोकेशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. एक्झाममध्ये नेहमी विचारलं जातं सियाचीन ग्लेशियर कुठे आहे, तर लक्षात ठेवा काराकोरम पास आपल्याला इथे पाहायला मिळेल. POK पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आणि लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलच्या मध्ये आपल्याला हे सियाचीन ग्लेशियर इथे पाहायला मिळेल. ठीक आहे. तर हे लोकेशन लक्षात ठेवा. सोबतच LOC आणि LACचं काय डिफरन्स आहे तेही लक्षात ठेवा. तर इथे हे आपल्याला काही पॉईंट्स पाहायला मिळतील. अक्साई चीन आणि भारत यांच्या दरम्यान ही पॉईंट्स, याला आपण पेट्रोलिंग पॉईंट्स असं म्हणत असतो. तर PP14, PP15, PP17 अशी ही नावं देण्यात आलेली आहेत, ज्यामध्ये पँगॉन्ग सो लेक आहे, गलवान व्हॅली आहे, गोग्रा हॉट स्प्रिंग आहे. तर हे जे गोग्रा हॉट स्प्रिंगवालं जे रिजन आहे त्याच्यामध्ये कालच डिसएंगेजमेंट इथे कंप्लीट करण्यात आलेली आहे. डिसएंगेजमेंट म्हणजेच काय, तर त्या एरियापासून दोन्ही देशांची जी आर्मी असेल ती मागे मागे जाणार. ठीक आहे. म्हणजे तिथे काय चकमक होण्याचे चान्सेस इथे कमी होणार. तर याला आपण डिसएंगेजमेंट असं म्हणत असतो. त्यानंतर वळूयात नेक्स्ट आर्टिकलकडे. जे राईस आहे, पॅडी क्रॉप आहे, त्याच्यावर एका व्हायरसने अटॅक केला होता. त्याच्यामुळे काय होत होतं, तर जी नॉर्मल लेंथ आहे आपल्या भाताची, जी नॉर्मल लेंथ आहे त्याच्यापेक्षा ती कमी राहत होती. आणि कमी राहिल्यामुळे काय, तर त्याला पोषण कमी प्रमाणात मिळतं. त्याच्यानंतर जो ग्रेन असतो तो इथे लहान पाहायला मिळेल किंवा त्याचं प्रोडक्शन इथे कमी होऊन जाणार, फोटोसिंथेसिस होणार नाही, प्रोडक्शन कमी होणार. आणि सोबतच यांची जी मुळं आहेत आपल्याला इथे पाहायला मिळेल, यांची जी मुळं आहेत ती पण खूप छोटी होऊन जातात, लहान होऊन जातात, ज्याच्यामुळे असं आपण वर जरी ओढलं तरी ती सहज निघू शकतात. तर याला म्हणायचं सदर्न राईस ब्लॅक स्ट्रिक्ट ड्वार्फ व्हायरस. कुठला व्हायरस आहे हा, सदर्न राईस ब्लॅक स्ट्रिक्ट ड्वार्फ व्हायरस. याचं जे नाव आहे ते कठीण वाटत असेल. हे सदर्न चायना जे आहे तिथे पहिल्यांदा सापडला होता 2001 मध्ये आणि त्याच्यावरूनच हे नाव ठेवण्यात आलं होतं. याचं कारण आपण आत्ताच पाहिलं की हे ड्वार्फिंग कॉज करतं प्लांट्समध्ये. ड्वार्फनेस म्हणजेच काय, बुटकेपणा, ठेंगणेपणा ज्याला आपण म्हणतो. तर हे कॉज करण्याचं काम हे व्हायरस करतं. आणि हा व्हायरस कसा पसरतो, इथे बघा पिक्चरमध्ये एक किडा दिसत असेल ज्याला आपण नाकतोडा वगैरे असं संबोधतो. तर हा पसरतो व्हाईट बॅक्ड प्लांट हॉपर. ठीक आहे. म्हणजे पांढऱ्या पाठीचा हा जो प्लांट हॉपर आहे त्याच्या थ्रू हा व्हायरस पसरत असतो. स्पेशली जेव्हा हा जुवेनाईल स्टेजमध्ये असतो, म्हणजे काय लहान असतो, अडल्टपेक्षा लहान जो हा व्हाईट बॅक्ड प्लांट हॉपर जो आहे तो जास्त एफिशियंटली हा प्रोपॅगेट करू शकतो व्हायरस, म्हणजे जास्त पसरवू शकतो. तर बघा व्हाईट बॅक्ड प्लांट हॉपरला मी WBPH असं म्हणेन. ठीक आहे. पांढऱ्या पाठीचा हा प्लांट हॉपर, याच्याने हा व्हायरस पसरत असतो. कुठला व्हायरस, सदर्न राईस ब्लॅक स्ट्रिक्ट ड्वार्फ व्हायरस. नाव लक्षात ठेवा SRBSDV. सदर्न चायनामध्ये पहिल्यांदा आढळला, त्याच्यामुळे याचं नाव असं ठेवण्यात आलेलं आहे. तर काही दिवसांपासून पंजाब हरियाणाचं जे क्रॉप्स आहेत तिथे हा जो व्हायरस आहे तो पाहायला मिळाला होता. ही जी ड्वार्फनेस आहे ती आढळली होती. आणि शेवटी मग आता सायंटिस्टनी तिथे हे कन्सिडर केलेलं आहे. इथे जे आहे ती ही जी मिस्ट्री आहे, हे काय होत आहे नेमकं, ती डिकोड केलेली आहे जी पंजाब ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी आहे तिथल्या सायंटिस्टने. आणि शेवटी मग यांनी सांगितलं आहे की हा तोच व्हायरस आहे जो सदर्न चायनामध्ये आढळला होता. आणि त्याच्यावरूनच मग यांनी याचं नाव इथे दिलेलं आहे. त्यानंतर बघा काही वीड स्पीसीज ज्या असतात, म्हणजे काय गवत किंवा वाईल्ड व्हेरायटीज ज्या असतात धानाच्या अवतीभोवती, त्यांनासुद्धा हा अफेक्ट करत असतो. तर आपलं इकॉनॉमिक कॉस्ट तर आहे, सोबतच तो पसरण्याचा रेटही आपल्याला जास्त पाहायला मिळेल. म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणी काय करत असतो आपण ॲग्रिकल्चरमध्ये, काय करत असतो की जर रोग लागत असेल तर त्याला आपण थोड्या अंतरावर आपण त्याची पेरणी वगैरे करत असतो, जेणेकरून तो एका प्लांटपासून दुसऱ्या वनस्पतीपर्यंत तो पोहोचू नये. पण काय आहे, हा जो आहे तो वीड्सला पण इन्फेक्ट करत असल्यामुळे इथे दूर जरी आपण त्याची पेरणी केली तरीही त्याचं इफेक्ट आपल्याला कमी होताना पाहायला मिळत नाही. त्यानंतर हे जे प्लांट हॉपर आहे ते टायफून्स आणि जे स्ट्रॉंग कन्व्हेक्शन विंड्स असतात त्याच्या थ्रूही खूप जास्त प्रमाणात ही आहे ती मायग्रेट करू शकतात. एक मोठं डिस्टन्स ही ट्रॅव्हल करू शकतात.
ठीक आहे. टायफून्स असतात किंवा विंड्स असतात, स्ट्राँग विंड्स. त्या विंड्सच्या सोबत हे खूप मोठं डिस्टन्स कव्हर करू शकतात. आणि हे जे व्हायरल डिझीज आहे याच्यासाठी कुठलंही करेक्टिव्ह मेजर आतापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आहे. तर बघा पहिल्यांदाच पंजाब आणि हरियाणामध्ये हे आढळलं आहे. काही मागच्या 20-25 दिवसांपासून याची कंप्लेंट्स सुरू झाली होती. मग याची हाईट कमी होते म्हणजे नेमकी किती होते? तर अर्धी किंवा 1/3 इतकीच राहते. जो नॉर्मल हेल्दी प्लांट असेल त्याच्या अर्धी किंवा त्याच्या 1/3 इतकीच त्याची हाईट राहून जाते. आणि ही जी प्लांट्स असतात ती इझिली अप्रूट होऊ शकतात. म्हणजे नुसतं खेचलं तरी ती वर येऊ शकतात जमिनीतून. तर हा एक मोठा कन्सर्न आहे ह्या सदर्न राईस ब्लॅक स्ट्रिक्ट ड्वार्फ व्हायरसचं. लक्षात ठेवा याचं नाव जे आहे ते साऊथ चायनामध्ये पहिल्यांदा आढळलं होतं, त्याच्यामुळे असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. आणि हे पसरण्याचं कारण म्हणजे WBPH व्हाईट बॅक्ड प्लांट हॉपर. त्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे येते आहे ती म्हणजे नेहरू ट्रॉफी बोट रेस सोसायटीद्वारा ऑर्गनाईज केली जाणारी ही नेहरू ट्रॉफी बोट रेस. तर स्नेक बोट रेस ऐकलंच असणार केरळमध्ये, जी खूप फेमस आहे. दरवर्षी ती जिथे आयोजित केल्या जाते त्याला तिथे वालमकली असं म्हटलं जातं. ठीक आहे, वालमकली म्हणजेच बोट रेस. तर हे कुठे आयोजित केली जाते? अलापुझामध्ये एक पुनामदा लेक आहे, एक पुनामदा सरोवर आहे. तिथेही दरवर्षी सेकंड सॅटर्डे ऑफ ऑगस्टचं सेकंड सॅटर्डेलाही तिथे सेलिब्रेट केली जाते. म्हणजेच काय, तर जेव्हा ओणम असतो त्यावेळीस ही जी स्नेक बोट रेस आहे ती आयोजित केली जाते. मग हे जे पुनामदा लेक आहे अलापुझामध्ये जे ही डिस्ट्रिक्टचं नाव आहे अलापुझा. तिथे याला पुनामदा लेक असं ओळखलं जातं. सोबतच जे कोची आहे तिथे कोची लेक म्हणून ओळखलं जातं. म्हणजे हे लेक एकच आहे पण ठिकाणानुसार याचं नाव चेंज होत गेलेलं आहे. आणि आपण ओळखतो ते म्हणजे वेम्बनाड लेक या नावाने, जे की आपल्या भारतातलं सगळ्यात मोठं असं सरोवर आहे, लॉंगेस्ट हे सरोवर आहे. त्यानंतर सी टर्टल हे का न्यूजमध्ये आलेलं आहे? तर 1 मिलियनपेक्षा जास्त टर्टलची इथे इल्लिगली किलिंग झालेली आहे 1990 ते 2020 दरम्यान. याचं कॉन्झर्वेशन स्टेटस हे आपल्या नेहमीच उपयोगाचं असतं. कुठलीही एक्झाम असेल ती नेहमी फोकस करत असते याचं कॉन्झर्वेशन स्टेटसवर, स्पेशली जे IUCN स्टेटस असतं त्यावर जास्त फोकस असतो. तर यामध्ये सी टर्टल्समध्ये आपल्याला टाईप्स पाहायला मिळतात, जसं फ्लॅट बॅक टर्टल, ग्रीन टर्टल, हॉक्सबिल, केम्प्स रिडले, नंतर लॉगर हेड, ऑलिव्ह रिडले आणि लेदर बॅक टर्टल. यामध्ये बघा जे फ्लॅट बॅक टर्टल आहे त्याचा डेटा सध्या इनएफिशियंट आहे. ठीक आहे, डेफिसिट आहे. त्यानंतर ग्रीन टर्टल हे एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये येतं. लक्षात ठेवा, यांची कॅटेगरीज लक्षात असणं महत्त्वाचं आहे. हॉक्सबिल आणि केम्प्स रिडले ही 2 क्रिटिकली एंडेंजर्डमध्ये येतात. त्यानंतर लॉगर हेड, ऑलिव्ह रिडले आणि लेदर बॅक ही वल्नरेबल कॅटेगरीमध्ये टाकली गेली आहेत. लक्षात घ्या, फ्लॅट बॅक टर्टल डेटा डेफिसियंट आहे, म्हणजे अजूनही डेटा आपल्याला याचा प्रोव्हाइड झालेला नाही आहे. ग्रीन टर्टल एंडेंजर्डमध्ये आहे. हॉक्सबिल आणि केम्प्स रिडले क्रिटिकली एंडेंजर्ड. लॉगर हेड, ऑलिव्ह रिडले आणि लेदर बॅक ही वल्नरेबल कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलेली आहेत. त्यानंतर साईट्सचं जे स्टेटस आहे म्हणजेच काय, द कॉन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज ऑफ वाईल्ड फौना अँड फ्लोरा. तर ही सगळीच्या सगळी जी आपण आता कासवांची ही प्रजाती पाहिली ती सगळीच अपेंडिक्स 1 मध्ये ठेवण्यात आलेली आहेत. साईट्स अंतर्गत अपेंडिक्स 1 म्हणजेच काय, तर यांना एक रिगरस प्रोटेक्शनची गरज आहे. जी एंडेंजर्ड असतील, क्रिटिकली एंडेंजर्ड असतील किंवा वल्नरेबल असतील तरीही यांना अपेंडिक्स 1 मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय, तर रिगरस प्रोटेक्शनची गरज आहे. सोबतच त्यांचं जे कोणी हंटिंग करेल, पोचिंग करेल, इल्लिगल त्यांना किल करेल तर त्यांच्यावर फाईन किंवा जेल असं काहीही पनिशमेंट त्यांना दिली जाऊ शकते. त्यानंतर बघा सगळ्यात जास्त जो प्रभाव आहे तो कोणावर पाहण्यात आलेला आहे? जे हॉक्सबिल सी टर्टल आहे 39% त्यांचं एक्सप्लॉयटेशन झालेलं आहे मागच्या 30 वर्षात. म्हणजेच 1990 ते 2020च्या दरम्यान जी हॉक्सबिल सी टर्टल्स आहेत 39% एक्सप्लॉयटेशन झालेलं आहे. तर याच्यापेक्षाही जास्त म्हणजेच ग्रीन सी टर्टल जी आहेत ती 56%नी इथे एक्सप्लॉइट झालेली आहेत. तर ही स्टडी काय म्हणते, ही जी नवीन स्टडी करण्यात आली त्याच्यानुसार जे पोचिंगचं आहे ती पोचिंग सध्या कमी झालेली आहे. म्हणजे 28% मागच्या 10 वर्षांमध्ये पाहायला गेल्यास ही 28% कमी झालेली आहे. तरीही 44,000 टर्टल्स प्रत्येक वर्षी इथे पोच केले जातात, म्हणजे त्यांची तस्करी केली जाते. त्यानंतर 65 कंट्रीज
सोबतच 44 RMUs म्हणजेच काय, रिजनल मॅनेजमेंट युनिट्स कोणासाठीचे, टर्टलसाठीचे. लक्षात ठेवा 65 कंट्रीज आणि 44 जी टर्टल रिजनल मॅनेजमेंट युनिट्स आहेत ती आजही एक्सप्लॉयटेशन फेस करत आहेत. कितीही कडक लॉज आपण लावले तरीही तिथे एक्सप्लॉयटेशन हे कमी होताना आपल्याला दिसत नाही आहे. साऊथ ईस्ट एशिया आणि मादागास्कर ही हॉटस्पॉट्स आहेत सी टर्टल ट्रेडसाठीची, आणि जी स्पेशली हॉक्सबिल जे आहे क्रिटिकली एंडेंजर्डमध्ये ज्याला आपण टाकलेलं आहे त्यांचं हे हॉटस्पॉट मानले जातात, साऊथ ईस्ट एशिया आणि माडागास्कर. त्यासोबतच व्हिएतनाम हे जे आहे ते तर ओरिजिन आहे इल्लिगल सी टर्टल ट्रॅफिकिंगचं, आणि हे जे इल्लिगली जे ट्रॅफिक केले जातात ती कुठे विकली जातात तर चायना आणि जपान हे त्यांचं फेवरेट डेस्टिनेशन आहे जिथे ही प्रॉडक्ट सेल केली जातात. आणि कशासाठी यांना मारलं जातं तर त्यांची एग्स, अंडी, मीठ, स्किन, शेल वगैरे जी असतात ती मिळवण्यासाठी यांचं हॅबिटेट डिस्ट्रक्शन केलं जातं, आणि सोबतच ॲक्सिडेंटल कॅप्चर ज्यालाच बाय कॅच म्हणतो आपण, तिथे सुद्धा याच्यामुळे सुद्धा यांचं एक्सप्लॉयटेशन झालेलं आहे. म्हणजेच काय, फिशिंग करताना त्यांच्या जाळ्यामध्ये, फिशरमेनच्या जाळ्यामध्ये जी टर्टल्स येतात त्यांच्यामुळे पण यांचं एक्सप्लॉयटेशन झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यापासून कोणीही वाचू शकलेला नाही ते म्हणजे क्लायमेट चेंज. तर याचा कसा इफेक्ट होतो बघा, जिथे नेस्टिंग होत असतं, कासवांची नेस्टिंग होणे म्हणजे जिथे ती अंडी टाकत असतात ती प्लेसच आता उबदार झालेली आहे, जास्त उष्ण झालेली आहे. तर कशामुळे तर क्लायमेट चेंजमुळे. आणि त्याच्यामुळे काय होतं, स्पेशली कासवांमध्ये काय होतं, जर टेम्परेचर वाढलं तर तिथे ॲनिमलचा जो सेक्स आहे तो चेंज होऊन जातो. म्हणजेच जास्त वार्मर जर नेस्ट असेल, जास्त उष्ण असेल तर तिथे जास्त फिमेल्सची संख्या आपल्याला पाहायला मिळते. अशीच एक केस क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया इथे पाहायला मिळते, जिथे एखादा क्वचित मेल ग्रीन सी टर्टलही इथे दिसणार नाही. ठीक आहे, म्हणजे काय, तर इथे फिमेल्सची संख्या अतिशय जास्त प्रमाणात वाढलेली आहे. जितकं जास्त उष्ण तितकी जास्त फिमेल्सची संख्या आपल्याला कासवांमध्ये पाहायला मिळते. तर याच्यासाठी काही इनिशिएटिव्स घेण्यात आलेले आहेत ग्लोबल लेवलवर आणि इंडियन आपल्या नॅशनल लेवलवर सुद्धा. तर WWF ही जी ऑर्गनायझेशन आहे ती इथे मदत करत असते इंटरनॅशनल लेवलवर. आणि आपल्या भारतात जे ओडिशामध्ये ऑलिव्ह रिडले टर्टल्स आहेत तिथल्या जवळपास 30,000 टर्टल्सला आता टॅगिंग करण्याचा आपण प्रोग्राम उचललेला आहे. तर ही काही इनिशिएटिव्स लक्षात ठेवा. त्यानंतर यांचं जी की हायलाईट्स आहेत, जी पोचिंग आहे कमी झालेली आहे, एक्सप्लॉयटेशन होत आहे, आणि RMU म्हणजेच रिजनल मॅनेजमेंट युनिट्स हेही लक्षात ठेवा. इल्लिगल ट्रेड आहे, स्पेशली साऊथ ईस्ट एशिया आणि मॅडागास्कर ही हॉटस्पॉट्स आहेत. व्हिएतनाम हे हॉटस्पॉट आहे, आणि कुठे विकल्या जातं तर चीन आणि जपानमध्ये यांना नेऊन विकल्या जातं. याचं फेवरेट डेस्टिनेशन आहे. आणि क्लायमेट चेंजचा इफेक्ट त्यांच्या नेस्टिंगवर कसा होतो हेही लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे IUCN स्टेटस सोबतच साईट्सचं जे अपेंडिक्स 1 आहे तेही. त्यानंतर वळूयात नेक्स्ट आर्टिकलकडे. 17वी G7 समिट जी आहे ती आयोजित केली जाणार आहे नोव्हेंबर 2022 मध्ये इंडोनेशिया येथे. ठीक आहे, आणि भारत मग त्याचा प्रेसिडेंट बनणार आहे. म्हणजे ही समिट आता इंडोनेशिया हा याचा प्रेसिडेंट आहे, आणि ही शेवटची समिट होणार आहे इंडोनेशियामध्ये. त्यानंतर डिसेंबर 2022, 1 डिसेंबर 2022 पासून आपण 1 वर्षासाठी ते प्रेसिडेंट राहणार आहोत. म्हणजेच भारतामध्ये त्याच्यानंतरची समिट होणार आहे. तर 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत आपण G20चे प्रेसिडेंट राहणार आहोत. मग यामध्ये गेस्ट कंट्रीज असतात. G20ची समिट जेव्हा होत असते तिथे काही गेस्ट कंट्रीजला बोलावलं जातं. तर यावेळेस बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड्स, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन, UAE ही काही गेस्ट कंट्रीज असणार आहेत. त्यानंतर एक कॉन्सेप्ट येतो बघा, एक टर्मिनॉलॉजी आपल्याकडे येते, ती म्हणजे ट्रॉयका, ज्याला आपण ट्रॉयका असं म्हणतो. हे ट्रॉयका काय असतं, जसं आता इंडोनेशिया हे प्रेसिडेंट आहे सध्या, जे करंट प्रेसिडेंट आहे ते इंडोनेशिया आहे. तर त्याला आपण कन्सिडर करणार, सोबतच मागच्या वर्षी जे प्रेसिडेंट होतं त्याला कन्सिडर करणार, आणि पुढच्या वर्षी जो प्रेसिडेंट होणार आहे त्याला कन्सिडर करणार. तर ह्या तिघांचा जो ग्रुप असेल त्याला ट्रॉयका असं म्हणायचं. म्हणजेच काय, तर करंट, प्रिव्हियस आणि अपकमिंग प्रेसिडेन्सीज याला आपण ट्रॉयका असं म्हणतो. तर जर इंडियाला आपण प्रेसिडेंट म्हणून इथे मध्यभागी ठेवलं तर इंडोनेशिया, आणि त्याच्यानंतर इंडियाच्या नंतर 2023-24साठी जो असणार आहे तो ब्राझील. तर ह्या तिघांचा जो ग्रुप आहे त्याला ट्रॉयका असं संबोधायचं. तर बघा, इंडोनेशिया आपलं जे भारत जेव्हा प्रेसिडेंट बनणार आहे
म्हणजे 2022 डिसेंबर 2022मध्ये. त्याच्यानंतर जे ट्रॉयका आहे ते तिन्ही डेव्हलपिंग नेशन्सचा एक ट्रॉयका असणार आहे. ठीक आहे. इंडोनेशिया, इंडिया आणि ब्राझील ही तिन्ही डेव्हलपिंग कंट्रीज आहे आणि पहिल्यांदाच असं होणार आहे की जे G20ची समिट आहे त्यामध्ये तिन्ही डेव्हलपिंग कंट्रीजचा ट्रॉयका आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या वर्षीचं बोलायला गेल्यास तसं इंडोनेशिया प्रेसिडेंट आता सध्या आहे, तर त्यापूर्वी इटली हा प्रिव्हियस प्रेसिडेंट होता आणि इंडिया हा अपकमिंग प्रेसिडेंट होता. म्हणजे इटली, इंडोनेशिया, इंडिया असा हा ग्रुप होता ट्रॉयकाचा. आणि त्याच्यामध्ये इटली हे तर डेव्हलप्ड नेशन आहे, पण जसं इंडियाकडे जेव्हा प्रेसिडेन्सी येणार तेव्हा इंडोनेशिया, इंडिया आणि ब्राझील ही तिन्हीही जी डेव्हलपिंग नेशन्स आहेत ती इथे ट्रॉयका म्हणून येणार आहेत. त्यानंतर बघा, कंट्रीज माहिती असणे खूप आवश्यक आहे. प्रश्न नेहमी विचारला जातो, ग्रुप्स दिले जातात आणि यापैकी कुठला G20 नाही किंवा G20 देशांचा ग्रुप आहे असा प्रश्न विचारला जातो. इथे प्रश्न आणायचं राहून गेल्या बहुतेक. ठीक आहे, आपण नेक्स्ट टाईमपासनं जी क्वेश्चन्स असतात UPSCने विचारलेली ती आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन इथे आणण्याचा प्रयत्न करूयात. तर सगळ्यात आधी बघा G7 म्हणजे काय? G7 असं सुरुवातीला काहीच नव्हतं, ते होतं G8. 2014मध्ये काय झालं, रशियाने जो युक्रेनचा क्रिमिया प्रदेश आहे तो बळकावला. 2014मध्ये रशियाने युक्रेनचा प्रदेश बळकावला आणि त्यानंतर रशियाला ह्या G8मधून बाहेर काढण्यात आलं आणि मग राहिला तो फक्त 7 देशांचा समूह, ज्यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि USA ह्या 7 देशांचा समावेश राहिला. त्यालाच आपण G7 असं ओळखतो. त्यामध्येच रशिया जर आला तर त्याला आपण G8 असं म्हणायचं. ह्या G8मध्ये 12 कंट्रीजचा जेव्हा समावेश होतो तेव्हा ते G20 असं ओळखलं जातं. नावातच आहे, त्याच्यामुळे 20 कंट्रीजचा इथे समावेश असणार आहे. तर कुठल्या कंट्रीज राहिल्या? 12 कंट्रीज आता ती म्हणजे अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चायना, इंडिया, इंडोनेशिया, मेक्सिको, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, साऊथ कोरिया, टर्की आणि एक आहे ते युरोपियन युनियन. तर ह्या 20 देशांचा ग्रुप आपण G20 म्हणून ओळखत असतो. ही नावं लक्षात असू द्या. परत एकदा रिपीट करूयात. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, US सोबतच रशिया, त्यानंतर अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चायना, युरोपियन युनियन, इंडिया, इंडोनेशिया, मेक्सिको, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, साऊथ कोरिया आणि टर्की. जगाच्या नकाशात आपण ही G20 शोधण्याचा प्रयत्न करूयात. इकडे बघा, आपल्याला सगळ्यात लेफ्ट कॉर्नरमध्ये कॅनडा, US आणि मेक्सिको सापडेल. कॅनडा, US, मेक्सिको. खाली साऊथ अमेरिकेत गेल्यानंतर ब्राझील आणि अर्जेंटिना. त्यानंतर मध्ये बघा जे युरोपियन कंट्रीज आहेत त्यामध्ये UK, फ्रान्स, स्पेन, नॉर्वे, नेदरलँड्स, इटली, जर्मनी, गिनिया, सेनेगल ही जी आहेत ती गेस्ट कंट्रीज आहेत. जी ब्लूमध्ये आहेत ती गेस्ट कंट्रीज आपण नंतर काउंट करूयात. जी ऑरेंजची आहेत ती आपण पाहूयात. ठीक आहे, तर इटली, जर्मनी, रशिया, टर्की, इंडिया, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, चायना आणि इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया सोबतच जपान आणि साऊथ कोरिया ही आपली G20 कंट्रीज पाहायला मिळतील. त्यानंतर स्पेन, नॉर्वे, नेदरलँड्स, गिनिया, सेनेगल आणि व्हिएतनाम, सिंगापूर ही आपल्याला गेस्ट कंट्रीज इथे पाहायला मिळतील. 90च्या दशकातलं जे फायनान्शियल क्रायसिस आलं होतं आपल्या जगावर, त्याच्या धर्तीवर हे जे G20 आहे त्याची निर्मिती झाली होती 1999मध्ये. स्पेशली हे जे फायनान्शियल क्रायसिस आलं होतं ते ईस्ट एशिया आणि साऊथ ईस्ट एशिया या भागात त्याने जास्त हिट केलं होतं. म्हणजे असं महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे काय, ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी मेंटेन करणे आणि स्पेशली जी मिडल इन्कम कंट्रीज आहेत त्यांना इथे इन्व्हॉल्व करणे. त्यानंतर आपण पाहिलं होतं की 60% जगाची पॉप्युलेशन, 80% GDP आणि 75% जो इंटरनॅशनल ट्रेड आहे ते कॉन्ट्रीब्यूट करण्याचं काम हे G20 करत असतं. याची मेंबर्स आपण आताच पाहिली, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चायना, फ्रान्स, जर्मनी, इंडिया, इंडोनेशिया, इटली, जपान, रिपब्लिक ऑफ कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, टर्की, UK, US आणि EU. UK, US आणि EU ही मेंबर्स जी आहे, मी का वारंवार रिपीट करते, कारण ही तुम्हाला तोंडपाठ व्हायला हवी. ठीक आहे, जेव्हा एक्झाममध्ये ही प्रश्न विचारतात तेव्हा आपण कन्फ्यूज होऊन जातो, त्याच्यामुळे ही तोंडपाठच असायला हवी. आणि स्पेन हा जो आहे तो एक पर्मनंट गेस्ट आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, आहे स्पेन हा एक पर्मनंट इन्व्हायटेड गेस्ट आहे. प्रेसिडेन्सी जी असते ती दरवर्षी रोटेट होत असते आणि जी 3 कंट्रीज आपण मागे पाहिलं, जसं 3 कंट्रीज ज्या असतात प्रिव्हियस, करंट आणि
जी अपकमिंग प्रेसिडेन्सी ज्यांच्याजवळ असते त्याला आपण ट्रॉयका असं संबोधतो. तर इटली, इंडोनेशिया आणि इंडिया ही करंट आताची ट्रॉयका आहे आणि जेव्हा भारत प्रेसिडेंट बनेल तेव्हा कोण ट्रॉयका असणार आहे? इंडोनेशिया, इंडिया आणि ब्राझील हे तिन्ही डेव्हलपिंग नेशन्स याचा ट्रॉयका असणार आहेत. याची की प्रायोरिटीज आपल्याला पाहायला लागतील. याच्यामध्ये काय असतं, G20 कशासाठी फॉर्म झालेला आहे? तर इन्क्लुझिव्ह, इक्विटेबल आणि सस्टेनेबल ग्रोथ एन्श्युअर करण्यासाठी, सोबतच लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट, विमेनचं एम्पॉवरमेंटवर इथे भर दिला जातो. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि टीचेबल डेव्हलपमेंट एरियाज इथे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. हेल्थ, ॲग्रिकल्चर आणि एड्युकेशन, कॉमर्स सेक्टर ह्या सगळ्या सेक्टरमध्ये एक टीचेबल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. स्किल मॅपिंग, कल्चर अँड टुरिझम, क्लायमेट फिनान्सिंग, सर्क्युलर इकॉनॉमी, ग्लोबल फूड सिक्युरिटी, एनर्जी सिक्युरिटी, ग्रीन हायड्रोजन, डिझास्टर रिस्क रिडक्शन आणि रेझिलियन्स ही काही की प्रायोरिटीज आपल्याला G20ची पाहायला मिळतील. सोबतच डेव्हलपमेंटल कोऑपरेशन, फाईट अगेन्स्ट इकॉनॉमिक क्राईम आणि मल्टीलेटरल रिफॉर्म्स G20मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग याची काही मॅन्डेट्स म्हणजे बघा, जी कंट्रीज आहेत, G20 कंट्रीज आहेत त्यांना शेर्पा असं संबोधलं जातं. ठीक आहे. आणि याचं प्रायमरी मॅन्डेट म्हणजे काय? जे फ्युचर फिनान्शियल क्रायसिस आहेत त्यांना टॅकल करणे, त्यांच्यापासून प्रिव्हेंट करण्यासाठी हे हिंमत देण्याचं काम करतं. एक इकॉनॉमिक अजेंडा त्याला शेप करणे हे याचं सिग्निफिकंट रोल आहे. प्रत्येक देशाचे जे फिनान्स मिनिस्टर असतात आणि जी सेंट्रल बँकचे गव्हर्नर असतात ती ह्या G20ला त्या देशाला इथे हेड करत असतात. त्यानंतर वळूयात आजच्या नेक्स्ट आर्टिकलकडे, ते म्हणजे PM श्री स्कूल्सचं. ठीक आहे. जे टीचर्स डे होतं 5 सप्टेंबर रोजी, त्या दिवशी PM श्री स्कूल्सचं इथे अनाउन्समेंट करण्यात आलं, ज्यामध्ये 14,500 स्कूल्सचं इथे रिनोव्हेशन केलं जाणार आहे. ठीक आहे. जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपण 2020मध्ये आणली होती त्या अंतर्गत PM श्री योजना ही काम करणार आहे. तर ही स्कीम नेमकी काय आहे? इथे 14,500 स्कूल्स आहेत त्यांना एम्पॉवर केलं जाणार आहे. जी 21st सेंचुरी स्किल्स आहेत, टेक्नॉलॉजी आहे, डेव्हलपमेंट्स आहेत ती आणून ह्या स्कूल्समध्ये रिफॉर्म करण्यात येणार आहे. हाय क्वालिटी एज्युकेशन, इक्विटेबल इन्क्लुझिव्ह एन्व्हायरमेंट, त्यानंतर डायव्हर्स बॅकग्राऊंड, मल्टीलिंग्युअल जी नीड्स आहेत त्याच्याकडे इथे लक्ष दिलं जाणार आहे. ही जी स्कूल्स आहेत ती स्टेट ऑफ आर्ट्स असणार आहे. त्यामध्ये लॅबॉरेटरी असणार आहे. नवीन लॅबॉरेटरीची स्थापना केली जाणार आहे. आणि लक्षात ठेवा ही एक सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. म्हणजेच काय? तर यामध्ये स्टेट आणि सेंटर ह्या दोघांनी मिळून खर्च करावयाचा असतो. एक असते सेंट्रली एडेड आणि एक असते सेंट्रली स्पॉन्सर्ड. तर स्पॉन्सर्डमध्ये काय? दोन्ही मिळून अर्धा-अर्धा खर्च किंवा जसं ठरलं असेल तसा खर्च इथे केला जातो. तर PM श्रीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सेंटर 60% खर्च उचलेल, तर स्टेट्स जी आहेत त्यांनी 40% इथे खर्च उचलायचा आहे. आणि तेच नॉर्थ ईस्टर्न किंवा हिली एरियाजबाबत बोलायचं झाल्यास 90% जो खर्च आहे तो सेंटर उचलणार आहे आणि 10% खर्च त्या स्टेट्सला करायचा आहे. मग याचे की फीचर्स आपल्याला पाहता येतील, जसं स्कूल इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करणे, चाइल्डहूड केअर एड्युकेशन जसं बालवाटिका, फाउंडेशन लिटरसी आणि न्यूमरसी वगैरे इत्यादी प्रोव्हाइड करून देणे. त्यानंतर ग्रीन स्कूल्स एक कॉन्सेप्ट इथे आहे. यामध्ये काय वॉटर कन्झर्वेशन वगैरे सारखी जी काही टेक्निक्स आहेत ती इथे शिकवली जाणार आहेत आणि इथे अप्लाय केली जाणार आहेत. त्यानंतर ICTच्या ज्या मॉडर्न फॅसिलिटीज आहेत त्या इन्क्लूड केल्या जाणार आहेत. वेलबिंग आणि करिअरवर इथे काउन्सेलिंग केल्या जाणार आहे, त्यांच्यावर फोकस असणार आहे. स्पोर्ट्स आणि आर्ट्स इथे राबवल्या जाणार आहे. ही काही वेगवेगळी अकॅडमिकच्या व्यतिरिक्त काही जे असतात एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ती इथे राबवल्या जाणार आहेत. त्यानंतर ॲप्रोप्रिएट इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहे मुलींसाठी आणि जी स्पेशल नीड्स असणारे डिसेबल्ड चिल्ड्रन असतात त्यांच्यासाठी. मदर टंग आणि लोकल लँग्वेजेसला एन्करेज करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ओव्हरऑल एक होलिस्टिक अप्रोच अडॉप्ट करण्याकडे इथे लक्ष देण्यात आलेलं आहे. लर्नर सेंटर मेथड जी आहे ती इथे अप्लाय केली जाणार आहे. स्कूल क्वालिटी असेसमेंट फ्रेमवर्क हे एक मापदंड असणार आहे स्कूलची प्रोग्रेस मोजण्याकरिता आणि सोबतच जे आंतरप्रिन्युअल इकोसिस्टीम आहे त्यांना जोडण्यासाठी इथे काम केलं जाणार आहे. त्यानंतर ही कशी काय बेनिफिट करेल स्कूलला आणि स्टुडंटला, ही कशा प्रकारे बेनिफिट करेल, तर मॉडेल स्कूल्स, हॉलिस्टिक नेचर, मेंटॉरशिप, टेक ड्रिवन, कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, क्वालिटी असेसमेंट, एम्प्लॉयमेंट ह्या काही इथे देण्यात आलेली
रिसोर्सेस आहेत, ज्यामुळे स्कूल आणि स्टुडंट्स या दोघांनाही याचं बेनिफिट आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर चर्चेत होतं ते म्हणजे INS विक्रांत. ही एक काय एअरक्राफ्ट कॅरियर आहे. तर ह्याच्याबद्दल पाहायचं झाल्यास ही एक इंडिजिनस एअरक्राफ्ट कॅरियर आहे. नावातच आपल्याला कळतं. एअरक्राफ्ट कॅरियर म्हणजेच जी एअरक्राफ्ट्स असतात, विमानं असतात त्यांना कॅरी करून नेणारी. 44,000 टन इतकं हिचं वजन पाहायला मिळतं आणि भारताने इंडिजिनसली ही तयार केलेली आहे, त्यामुळे ही जास्त चर्चेत आहे. आपल्याकडे बघा सध्या आता 2 जे आहेत एअरक्राफ्ट कॅरियर त्या कार्यरत आहेत. एक INS विक्रमादित्य आणि दुसरी आहे INS विक्रांत. यापुढे आपल्याकडे INS विक्रांत होती, जी आपण रशियाकडून आणली होती आणि ती इथे ती जेव्हा आउट ऑफ सर्व्हिस झाली, ठीक आहे. तिला आपण जेव्हा रिटायर केलं त्याच्यानंतर परत आता जी आपल्याकडे नवीन इंडिजिनसली मेड एअरक्राफ्ट कॅरियर आली आहे, तिलासुद्धा आपण INS विक्रांत असं नाव दिलेलं आहे. तर INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत सध्या आपल्याकडे कार्यरत आहेत. त्यानंतर याचे जे INS विक्रांत आहे, 2 फुटबॉल ग्राउंड एकत्र केल्यास जो एरिया होईल तेवढा एरिया आपल्याला ह्या INS विक्रांतचा पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा आपला याचा टाईम ट्रॅव्हल थोडक्यात जाणून घेऊयात. फेब्रुवारी 2009 मध्ये याचं जे असतं स्टोन ठेवला गेला, म्हणजे याची काय पायाभरणी करण्यात आली, शिलान्यास याचा करण्यात आला 2009 मध्ये. त्यानंतर पहिल्यांदा पाण्यामध्ये लॉन्च झाली ती 2013 मध्ये आणि 2020 पर्यंत हिचे काही बेसिन ट्रायल्स कंप्लीट झाले. जुलै 2022 पर्यंत सी ट्रायल्स जे आहेत, समुद्रातली ट्रायल्स ती कंप्लीट झाली 5 फेजेसमध्ये. जुलै 2022 मध्येच ही नेव्हीला सुपूर्द करण्यात आली आणि सप्टेंबर 2022 मध्ये INS विक्रांत म्हणून तिचं कमिशनिंग करण्यात आलं. याची लेंथ आपण पाहिली, 2 फुटबॉलचे ग्राउंड्स जेव्हा एकत्र केले तर त्याच्यापेक्षाही जास्त साईज आपल्याला पाहायला मिळतो. 262.5 मीटर इतका याचा साईज आहे. त्याची हाईट आणि विड्थ जवळपास सारखीच पाहायला मिळते, 61.6 मीटर. म्हणजे जेव्हा 18 मजली इमारत आपण उभी करू तेव्हा जेवढी हाईट होईल तेवढी हाईट ह्या INS विक्रांतची पाहायला मिळते आणि तेवढीच याची विड्थ सुद्धा पाहायला मिळते. 12,500 स्क्वेअर मीटर हे याचं फ्लाईट बॅक डेक एरिया आहे. 42,800 टन हे हिचं डिस्प्लेसमेंट आहे. 1,600 लोकांचा क्र्यू इथे कार्यरत आहे. 2,300 कंपार्टमेंट्स पाहायला मिळतात. 28 नॉट्स ही हिची मॅक्झिमम स्पीड आहे. 18 नॉट ही हिची क्रुझिंग स्पीड आहे आणि 7,500 नॉटिकल माइल्स हे हिचं एन्ड्युरन्स पाहायला मिळतं. त्यानंतर 30 पेक्षा जास्त एअरक्राफ्ट्स, हेलिकॉप्टर्स, ज्यामध्ये MiG-29K, स्कामोव, MH-60R चोपर्स इत्यादी आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळं ही कॅरी करू शकते. मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईलसुद्धा यात आहे. क्लोज इन वेपन सिस्टीम, म्हणजे जी वेपन सिस्टीम आहे ती क्लोज प्रकारची आहे. एक फुल्ली फंक्शनल हॉस्पिटल इथे आहे. सिटी स्कॅन मशीन आहे. म्हणजे अत्याधुनिक ज्या मेडिकल सर्व्हिसेस आहेत त्याने परिपूर्ण आपल्याला ही INS विक्रांत पाहायला मिळते. सोबतच 2 ऑपरेशन थिएटरसुद्धा पाहायला मिळतात. तर याची जी एस्टिमेटेड कॉस्ट आहे ती 20,000 कोटी इतकी सांगितली जाते. तर आपण आताच बघितलं काय काय कॅरी करू शकते. MiG-29K फायटर जेट, कामो 31 यालाच वॉर्निंग हेलिकॉप्टर्स म्हणतात, अर्ली वॉर्निंग हेलिकॉप्टर्स. नंतर ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर्स ही कॅरी करू शकते. MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर्स. आणि याचं नाव INS विक्रांत का ठेवण्यात आलेलं आहे, तर INS विक्रांत हे जे पहिलं भारताचे एअरक्राफ्ट कॅरियर आहे, जे आपण युनायटेड किंगडमकडून आणण्यात आलं होतं. आय थिंक मी रशिया सांगितलेलं, आय एम सॉरी. तर युनायटेड किंगडमकडनं हे 1961 मध्ये आणण्यात आलं होतं आणि 1971च्या पाकिस्तान वॉरमध्ये एक खूप महत्त्वाचा रोल ह्या INS विक्रांतने प्ले केला होता आणि जी 1997 मध्ये ज्याला आपण डिकमिशन केलं होतं, रिटायर केलं होतं. त्यानंतर जी इंडियाची पहिली होममेड एअरक्राफ्ट कॅरियर आहे, जी आता आपण बघतोय INS विक्रांत, त्याच्यावरून हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. मग आणखी कुठले एअरक्राफ्ट कॅरियर्स आहेत आपल्याकडे, तर आपण आताच पाहिलं जसं INS विक्रमादित्य ही सध्या आपल्याकडे प्रेझेंट वर्किंगमधली एअरक्राफ्ट कॅरियर पाहायला मिळते. INS विक्रांत आणि INS विराट ही पूर्वीची 2 एअरक्राफ्ट कॅरियर, ही दोन्ही ब्रिटिश बिल्ट एअरक्राफ्ट कॅरियर होती. तर जी INS विक्रांत आहे तिचं नाव HMS हर्क्युलिस होतं आणि जी विराट आहे तिचं नाव HMS हर्मिस असं होतं. 1961-1987 च्या पूर्वी यांची नावे ही हर्क्युलस आणि हर्मिस अशी होती. त्यानंतर आपण त्यांना घेतली होती आणि त्यांचं नाव मग विक्रांत आणि विराट अशी करण्यात आली होती. तर जी विक्रांत आहे
आत्मनिर्भर भारतकडे म्हणजे सेल्फ रिलायन्स ज्याला आपण म्हणतो आत्मनिर्भर भारतकडे वळण्याचा एक खूप मोठा स्टेप इथे, एक खूप मोठा आपलं सक्सेस इथे मानलं जातं. कारण ही पूर्णपणे इंडिजिनसली मेड अशी एअरक्राफ्ट कॅरियर आहे. त्यानंतर NFSA जे आहे नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट याच्यानुसार एक स्टेट रँकिंग देण्यात आलेलं आहे. सगळ्या स्टेट्सला कोणी जास्त चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट केलेलं आहे हे जे ॲक्ट आहे, सिक्युरिटी ॲक्ट आहे, फूड सिक्युरिटी ॲक्ट, ते सगळ्यात चांगलं कोणी इम्प्लिमेंट केलेलं आहे त्याच्यानुसार रँकिंग करण्यात आलेली आहे. तर जे कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रिब्युशन मिनिस्टर आहे, ही पहिलीच एडिशन आहे अशा प्रकारच्या कुठल्या स्टेट रँकिंगची. यानुसार काय करण्यात आलेलं आहे, जी स्टेट्स आहेत आणि ज्यांनी व्यवस्थित चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला हे NFSAचं प्रोग्रेस पाहायला मिळतं. वेगवेगळ्या रिफॉर्म्स, इनिशिएटिव्हज चालवलेले आहेत फूड सिक्युरिटीबद्दल, त्यांना इथे रँक करण्यात आलेलं आहे. ही जी रँकिंग आहे ती मुख्यत्वे 3 पिलर्सवर आधारलेली आहे. पहिली म्हणजेच NFSAचं जे कव्हरेज आहे, टार्गेटिंग आहे आणि प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यानुसार. दुसरं डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आणि तिसरं आहे न्यूट्रिशन इनिशिएटिव्हज. तर यामध्ये कोणी टॉप केलेलं आहे? ओडिशा सरकारने राज्याने इथे टॉप केलेलं आहे आणि उत्तर प्रदेशने सेकंड इथे आपलं स्थान मिळवलेलं आहे. सोबतच आंध्र प्रदेश इथे तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. बघा ही पहिल्याच प्रकारची एडिशन आहे NFSA रँकिंगची, त्याच्यामुळे हे लक्षात असू द्या, चांगल्या प्रकारे लक्षात असू द्या हे. तर ओडिशाने टॉप केलेलं आहे, सेकंड UP आणि तिसरं आंध्र प्रदेश. ठीक आहे, ही जनरल कॅटेगरीमधलं स्टेटस आपण पाहतोय. स्पेशल कॅटेगरीमध्ये पाहायचं झाल्यास त्रिपुराने इथे फर्स्ट क्रमांक पटकावलेला आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेश आणि सिक्कीमचा क्रमांक लागतो. बघा जनरल कॅटेगरीमध्ये ओडिशा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश. स्पेशल कॅटेगरीमध्ये त्रिपुरा, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम यांचा क्रमांक लागतो. युनियन टेरिटरीजच्या बाबतीत बोलायचं झाल्यास दादरा नगर हवेली, दमन, दीव ही इथे आपलं क्रमांक सिक्युअर करत आहेत. ठीक आहे, कुठली? तर दादरा अँड नगर हवेली आणि दमन दीव ही युनियन टेरिटरीज. तर कॅटेगरी म्हणजे जी जनरल कॅटेगरी आहे, त्यानंतर स्पेशल कॅटेगरी आहे आणि इथे युनियन टेरिटरीजसुद्धा देण्यात आलेलं आहे. तर यांचा वेगवेगळा क्रमांक इथे लक्षात ठेवा. ह्या रँकिंगच्या दरम्यान जी मिनिस्ट्री आहे त्यांनी आवाहन केलेलं आहे की जे पॅडी आहे, आपलं भात आहे, भाताची शेतीवर आपल्याला जास्त प्रमाणात इथे लक्ष देण्याची गरज आहे सांगितलं आहे. याच्यामागचं कारण म्हणजे जी इंटरनॅशनल डिमांड आहे ती वाढलेली आहे. राईस आणि व्हीट ह्या दोन्हीसाठी इंटरनॅशनल डिमांड वाढलेली आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा 0.5% लेस आपल्याकडे सोईंग झालेली आहे. कमी एरियामध्ये आपल्याकडे ह्या वर्षी भाताची शेती झालेली आहे आणि सोबतच जी इंटरनॅशनल डिमांड आहे ती वाढते आहे. तर याच्याकडे लक्ष देता इथे जास्तीत जास्त भाताची शेती करण्यासाठी इथे आवाहन करण्यात आलेलं आहे. आपण पाहिलंच ओडिशा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश यांनी जनरल कॅटेगरीमध्ये नंबर पटकावलेला आहेच, पण जी बॉटम 3 आहे तीही इथे पाहून घेऊयात. तर सगळ्यात खाली जो नंबर आहे तो गोवा आहे, त्यानंतर छत्तीसगड आणि दिल्ली. तर यांचा क्रमांक इथे लागतो आहे. त्यानंतर एंड करूया त्याच्या डिस्कशनला आणि मी काही 7-8 इथे वन लायनर क्वेश्चन्स आणलेली आहेत, ती आपण चेक करून घेऊयात. तर बघा, जे वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक आहे 2022चं 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान हे ऑब्झर्व करण्यात आलेलं आहे आणि याची थीम जी आहे ती आहे स्टेप अप फॉर ब्रेस्ट फीडिंग, एड्युकेट अँड सपोर्ट. 2022ची ब्रेस्ट फीडिंग थीम आहे स्टेप अप फॉर ब्रेस्ट फीडिंग, एड्युकेट अँड सपोर्ट. त्यानंतर जे कॉमनवेल्थ गेम्स आहे 2022चे, तर यामध्ये सगळ्यात पहिलं गोल्ड मेडल मिळवलं आहे मीराबाई चानू यांनी आणि जे IIT आहे, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांनी नीलेकनी सेंटर ॲट AI फॉर भारत हे जे आहे ते कोणी केलेलं आहे, लँग्वेज टेक्नॉलॉजीला प्रमोट करण्यासाठी IIT मद्रास यांनी हे आणलेलं आहे. त्यानंतर एक बायलॅटरल आर्मी एक्सरसाइज आपल्यात झाली एक्स विनबॅक्स नावाची. कोणत्या देशात? इंडिया आणि व्हिएतनाम यांच्यामधली ही बायलॅटरल आर्मी एक्सरसाइज 3ऱ्या क्रमांकाची कुठे पार पडली? चांदी मंदिर, हरियाणा येथे ही पार पडलेली आहे. लक्षात ठेवा, विनबॅक्स 2022 चांदी मंदिर हरियाणा. इंडिया आणि व्हिएतनाम यांच्यामधली ही 3rd बायलॅटरल आर्मी एक्सरसाइज आहे. त्यानंतर स्क्वॅश मेन्स सिंगल्समध्ये आपल्या देशाला ब्रॉन्झ मेडल मिळवून देण्याचं काम केलेलं आहे सौरव घोषाल यांनी. त्यानंतर आपले जे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आहेत 16व्या क्रमांकाचे मुकुल रोहतगी यांनी काल हे पद सांभाळलेलं आहे. त्यानंतर संस्कृत स्पीकिंग विलेज हे निर्माण करण्याचं काम केलेलं आहे उत्तराखंड सरकारने. ठीक आहे, उत्तराखंडमध्ये संस्कृत स्पीकिंग विलेजचं इथे निर्माण केलं जाणार आहे.
तर हे जे मुकुल रोहतगी आहेत यांनी यापूर्वीही अटर्नी जनरल म्हणून आपलं इथे देशाची सेवा केलेली आहे. तर ते कितव्या क्रमांकाचे अटर्नी जनरल राहिले आहेत ते तुम्ही इथे कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. एकदा रिवाईज करून घेऊयात. सगळं आज जे काही आपण पाहिलं आहे त्याला एका नजरेमध्ये सगळं एक रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करूयात. सगळ्यात पहिले आपण पाहिलं LAC आणि LOC मधलं डिफरन्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे. LOC जे आहे ते एक डिमार्केशन आहे. LAC हे सुद्धा एक डिमार्केशन आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्या दरम्यानची जी लाईन आहे त्याला आपण लाईन ऑफ कंट्रोल म्हणजेच LOC असं म्हणतो. चीन आणि भारताच्या दरम्यान जी लाईन आहे त्याला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असं म्हणतो. तर LOC जे आहे ते एका ॲग्रीमेंटनुसार अस्तित्वात आलेलं आहे, ज्याला आपण शिमला ॲग्रीमेंट म्हणतो 1972चं. त्याच्यानुसार ही LOC अस्तित्वात आलेली आहे. तर LAC जी आहे ती फक्त एक कॉन्सेप्ट आहे, त्याच्यासाठी कुठलाही असा ॲग्रीमेंट आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यानंतर सदर्न राईस ब्लॅक स्ट्रिक्ट ड्वार्फ व्हायरस, जो की व्हाईट बॅक्ड प्लांट हॉपरने पसरतो आणि सगळ्यात पहिले हा सदर्न चायनामध्ये स्पॉट झाला होता आणि त्याच्यामुळे याचं नाव जे आहे ते SRB-SDV असं ठेवण्यात आलेलं आहे. हे पसरतं आपण पाहिलं ह्या जे प्लांट हॉपर आहे त्याच्यामुळे, पण हा एक व्हायरस आहे जो ही प्लांट हॉपर जी आहे ती पसरवत असतात. ज्याच्यामुळे काय होतं, तर जी ॲक्च्युअल लेंथ आहे, जी भाताची लेंथ आहे ती कमी होत असते आणि अर्धी किंवा 1/3 इतकीच आपल्याला पाहायला मिळते. सोबतच खेचल्यास ते इझिली अप्रूट होऊ शकतं ते प्लांट. नेहरू ट्रॉफी बोट रेस आपण पाहिलं 2nd सॅटर्डे ऑफ ऑगस्टमध्ये ही केरळ येथे आयोजित केली जाते. नेहरू ट्रॉफी बोट रेस सोसायटीद्वारे ही दिल्या जाते आणि वेमनाड लेक आहे जे सगळ्यात मोठं सरोवर आहे आपल्या भारतातलं, त्यामध्येही आढळून येते. सी टर्टल्सची पोचिंग खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे. IUCN स्टेटस लक्षात ठेवूयात. फ्लॅटबॅकचं डेटा डेफिशियंट आहे. ग्रीन टर्टल हे एंडेंजर्डमध्ये ठेवलेलं आहे. हॉक्सबिल आणि केम्प्स रिडले क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत. लॉगरहेड, ऑलिव्ह रिडले, लिदरबॅग ही वल्नरेबल कॅटेगरीत येतात. त्यानंतर साईट्सच्या अपेंडिक्स 1मध्ये ह्या सगळ्या प्रजातींना ठेवण्यात आलेलं आहे. तर 28% मागच्या दशकापेक्षा कमी झालेली आहे. तरी 44,000 टर्टल ही दरवर्षी आजही इथे यांचं एक्सप्लॉयटेशन केलं जात आहे. त्यानंतर 65 कंट्रीज आणि 44 जी RMUs आहेत त्यांच्यामध्ये एक्सप्लॉयटेशन पाहण्यात आलेलं आहे. साऊथ ईस्ट एशिया, मॅडागास्कर आणि व्हिएतनाम ही हॉटस्पॉट्स आहेत इल्लीगल ट्रॅफिकिंगसाठी. आणि हा जो इल्लीगल ट्रॅफिक केलेला जो सगळा प्रोड्यूस आहे तो चायना आणि जपान येथे पोहोचवला जातो. क्लायमेट चेंजचा सुद्धा खूप मोठा इफेक्ट पाहायला मिळतो, कारण जितकं जास्त उष्ण क्लायमेट होणार तितकी फिमेल्सची संख्या आपल्याला इथे जास्त पाहायला मिळते. भारतामध्ये ऑलिव्ह रिडले टर्टलसाठी आपण प्रोग्राम इथे आणलेले आहे. G20ची 16वी समिट होणार आहे, 17वी समिट होणार आहे इंडोनेशिया येथे नोव्हेंबरमध्ये आणि 2022 डिसेंबरपासून आपण इथे प्रेसिडेंट असणार आहोत नोव्हेंबर 2023 पर्यंत. याची जी गेस्ट कंट्रीज आहेत ती लक्षात ठेवा. बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड्स, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन, UAE ही गेस्ट कंट्रीज राहणार आहेत. ट्रॉयका लक्षात ठेवा. जे करंट प्रेसिडेंट आहे सोबतच जे प्रिव्हियस आणि जे अपकमिंग प्रेसिडेंट आहे ह्या तिघांच्या ग्रुपला आपण ट्रॉयका असं संबोधत असतो. G7 प्लस रशिया प्लस 12 कंट्रीज यांना आपण G20 असं म्हणत असतो. त्यानंतर जे स्पेशली याचा जो फोकस आहे तो फिनान्शियल स्टॅबिलिटीकडे आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर PM श्री स्कूल्स 14,500 स्कूल्सचं इथे रिफॉर्म करण्यात येणार आहे, ज्यामध्ये ग्रीन स्कूल्स ही एक टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा. वॉटर कन्झर्वेशनसारख्या काही टेक्नॉलॉजीज इथे उपयोगात आणल्या जाणार आहेत. हॉलिस्टिक अप्रोचकडे इथे पूर्ण लक्ष दिलं जाणार आहे. क्वालिटी असेसमेंट, एम्प्लॉयमेंटकडे भर, त्यानंतर कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग हे काही आपल्याकडे इथे फ्रेमवर्क आपल्याला इथे मानता येईल. त्यानंतर INS विक्रांत ही आपली जी इंडिजिनसली मेड एअरक्राफ्ट कॅरियर आहे. पहिल्यांदाच भारताने अशी कुठली तरी एअरक्राफ्ट, आतापर्यंत कुठल्याही डेव्हलपिंग नेशनने स्वतःची अशी एअरक्राफ्ट तयार केली नाही आहे. पहिलाच भारत हा असा डेव्हलपिंग नेशन आहे ज्याने स्वतःची एअरक्राफ्ट तयार केली आहे. त्यानंतर बघा NFSAची स्टेट रँकिंग आपण पाहिली होती, ज्यामध्ये जनरल कॅटेगरीमध्ये ओडिशाने टॉप केलं होतं, 2nd उत्तर प्रदेश आणि 3rd आंध्र प्रदेश होतं. सोबतच जी स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत त्यामध्ये त्रिपुरा पहिला येतो, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम यांनी इथे आपलं क्रमांक सिक्युअर केलेला आहे. आणि युनियन टेरिटरीजच्या बाबतीत बोलायचं झाल्यास दादरा नगर हवेली आणि दमन दीव यांनी इथे टॉप केलेला आहे. तर बॉटम 3 आपल्याला पाहायचे झाल्यास गोवा सगळ्यात तळाशी येतो, त्यानंतर छत्तीसगड आणि दिल्ली. त्यानंतर आपण ही 1 लाइनर क्वेश्चन्स पाहिली होती आणि सोबतच आता आजच्या आपले जे डिस्कशन आहे त्याला इथे विराम देऊयात. उद्या परत भेटूयात आणि ही सिरीज तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही सांगू शकता. थँक्यू सो मच.